मी आज रासकर परिवाराची सून झाले, त्याबद्दल मला मनापासून म्हणजे खरंच आनंद होतोय की इतक्या चांगल्या इतक्या मोठ्या परिवारात मी आले। या कलियुगात असं एकत्र परिवार कुठेच म्हणजे आता बघायला पण भेटत नाही, पण आमचं एकत्र कुटुंब आहे आणि त्या एकत्र कुटुंबाला आणखी घट्ट एकत्र बांधून ठेवण्याचं तुमच्यावर जबाबदारी पडली। मी जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल आणि त्याचबरोबर मला भेटलेला जोडीदार तोही खूप छान आहे। वैभव रासकर तुम्हाला युवा काय कुमार महाराष्ट्र केसरी वैभव रासकर यांना 12वी आयुष्यासाठी सर्व गंगा सलीम तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सगळी गावला आलो, आज लग्न आहे त्यांचं। कुस्ती क्षेत्रामध्ये नाव असणारे पहलवान आज विवाह बंधनात अडकणार आहे, आलेले आहेत। तर पहलवान प्रथम तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी। धन्यवाद। आता बरेचसे पहलवान मंडळी आलेले आहेत, कोण कोण येणार आहेत लग्नाला काय? नमस्कार, आम्ही वैभव आणि ऋतुजा यांच्या लग्नासाठी इथं आलेलो आहोत आणि पैलवान उत्कर्ष काळे असतील, दादा शिंदे, निलेश लोखंडे, इंटरनॅशनल पैलवान अण्णा जगताप सगळे पैलवानांनी चांगली उपस्थिती लावलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत भरपूर पैलवान येणार आहेत। आम्हाला दुसरं एक आमच्या गावामधलं लग्न असल्यामुळे आम्ही लवकर जाणार आहे, त्यामुळे आम्ही आलेलो आहे। वैभवला आणि ऋतुजाला वैवाहिक जीवनासाठी आमच्या सगळ्या पैलवान ग्रुपकडून शुभेच्छा। रविराज चव्हाण हे पंजाबवरनं आल्यात लग्नासाठी, कारण त्यांच्या कुस्त्या तिकडे चालू आहे धुमधडाक्यात, कारण चांगल्या चांगल्या मातबर पैलवानावर त्यांनी विजय मिळवलेला आहे। पंजाब, हरियाणा, हिमाचल मध्ये खूप मोठं नाव झालं। पहिला काय सांगा, लग्नासाठी तेवढ्या लांबनं आलात तुम्ही? कुस्तीबद्दल जर बोलायचं झालं तर पंजाबमध्ये खूप चांगल्या कुस्त्या केल्यात आणि पुढच्या ऑगस्ट जुलै मध्ये सुद्धा भरपूर कुस्त्या असणार आहेत। काय सांगाल, कशा कुस्त्या, काय प्रतिसाद होता? काय चांगलं चालू आहे कुस्त्या, आता हाय पुण्यामध्ये पण कुस्त्या चालू आहे दररोज। आता तरी मग आता आमच्या मित्र जोडीदार यांचं लग्न होतं म्हणून आम्ही सगळे आलो लग्नाला। कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या आता तिकडं? आता जॉन्टी पाटीबर झाली, दुनियाभर झाली, जम्मू मोनदायावर झाली, छोटा सद्दांबर झाली, परत त्याला अजून लल्लू पैलवान हाय जम्मूचा त्याच्यावर झाली, परत त्याला रवी बेहराबर झाली कुस्ती। सगळ्या कुस्त्या चिटपट झाल्या। आता प्रतिसाद चांगला असणार तिकडे तुम्हाला, म्हणजे मागणी असेल की बाबा आमच्या गावच्या मैदानामध्ये यायला पाहिजे? मागणी आता पुन्हा 1-2-3 महिने भरपूर कुस्त्या तिकडे तारका बुक झाल्या, तारका बुक झाले तिकडे। आता 2-3 कुस्त्या मोठ्यात लागले ते मी चिटपट केलं नाही का त्यांना दोन्ही मुलांना, त्यामुळे ती एक दोघांना तिकडं पडलं कधी सगळे त्यांच्याबरोबर म्हणजे खेळते एकामेकांबरोबर नाही का। आणि तिकडला असं आहे की बारीक मोठं म्हणत नाहीत कोणाला, जी म्हणजे रेसमध्ये चाललाय त्यावर कुस्ती सगळी करते। आज जास्त कुठे झाला, गुजर झाला, दिनेश गुर्या झाला, ही सुद्धा खेळायला तयार आहेत माझ्याकडे। पण आपलं कसं आता वजन कमी, ताकद कमी असलं पण आपण त्याच्याबरोबर खेळला नाही। चांगली गोष्ट आहे। सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, आपण थोड्या दिवसात त्यांची मुलाखत घेणार आहोतच।
पहलवानांचे सगळे मित्रमंडळी आहेत आणि आवरण चालू आहे. नटून कटून पहलवान रेडी. मंडळी अशा पद्धतीने संपूर्ण पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. जेवण मस्त पैकी केलेलं आहे. इकडे चालू आहे. आपण जेवण आवडू या ठिकाणी सगळे पहलवान मंडळी वैभव रासकर यांच्या लग्नासाठी आलेले आहेत. छोटे मल्ल मोठे मल्ल सगळं पहलवान या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल वस्ताद? सगळे पहलवान आलेत तालमीचे. या ठिकाणी आम्ही आमचे वस्ताद कृष्णा रासकर आप्पा यांचे चिरंजीव वैभव रासकर यांच्या शुभविवाहासाठी सगळी पहलवान मंडळी उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी कडेगाव तालमीचे वस्ताद आमचे मित्र सन्मान्य निलेशभाई दंडे, तसेच आमचे मित्र सन्मान्य रणजित गाडगे दादा, सयाजी केसरी, तसेच अमर गाडवे, आमचे पहलवान सयाजी जाधव, शुभम पवार, ही सर्व मंडळी पहलवान मंडळी वैभव रासकरसाठी या विवाहाला उपस्थित. त्यांना कडेगावचे सुपुत्र कुमार महाराष्ट्र केसरी वैभव रासकर याचा आज विवाह सोहळा संपन्न होत आहे आणि त्या विवाह सोहळा प्रसंगी आम्ही सर्व अभिजितदादा कदम कुस्ती केंद्रचे सर्व मल्ल, तसेच आमचे मार्गदर्शक महादेव चौगुले भाऊ व आमचे मित्र रणजितदादा गाडगे, सह्याद्री केसरी व अमर गाडवे आमचे मित्र आहेत आणि आमचे महाराष्ट्र चॅम्पियन सह्याद जाधव व शुभम पवार असे सर्व मित्रपरिवार पैलवानमध्ये आम्ही लग्न सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिलेलो आहोत. पुढील शुभेच्छा आणि त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा. इकडे 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 मोकळं इकडे तोंड करून पहलवान इकडे तोंड करून वैभव
केलं पाहिजे व्यवस्थित. अजून अजून थोडं सरळ उभा राहा. सगळे गंगावेशचे पहलवान उपस्थित आहेत. वैभव रासकर तुम्हाला युवा काय कुमार महाराष्ट्र केसरी वैभव रासकर यांना 10वी आयुष्यासाठी सर्व गंगा तालीम तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. पवार यांचं आगमन झालेलं आहे. वस्ताद मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. वैभव रासकर यांचे आई वडील उपस्थित आहेत आशीर्वाद देताना. तसं बघायला झालं तर रासकर परिवार हा पूर्ण कुस्ती क्षेत्रात दिला. आता चुलते असो किंवा त्यांचे बंधू असो सगळे पहलवान चांगले पहलवान. बापू काय सांगाल एक तुमच्या घराण्याविषयी पहलवानकी विषयी? आमची 5 पिढ्यापासून पहलवानकी क्षेत्रात वाहून घेतलेलं आहे. आत्ताचं कुटुंब आमचं 29 लोकांचं कुटुंब आहे. अजून एकत्र आहे. एक आदर्श कुटुंब म्हणून एकत्र कुटुंब कसं असावं तर हे आमच्या कुटुंबात पाहिलं जातं. सर्व एका विचारानं एक की घरात कुटुंबात जन्माला आला की त्यानं मुलगा म्हणून जन्माला आला की त्यानं लंगोटा लावायचं. आनंदराव रासकर हे मोठे आहेत. हे सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. 2 नंबरचे ओसवान हे माझे चुलते आहेत. पहलवानकी मध्ये मेडल वगैरे त्याबद्दल? हे कृष्णा रासकर सिनियर कुस्ती नॅशनलला बरेच वेळा मेडल आहे आणि इंडियन नेव्हीत पीटी ऑफिसर होते. दुसरे धनंजय रासकर ते पण इंडियन नेव्हीत सुभेदार होते. मेडल वगैरे काय कोणकोणते आहेत? कुस्तीमध्ये नाव कशा असायच्या कुस्त्या त्यांच्या? कुस्तीमध्ये कशा असायच्या कुस्त्या त्यांच्या? सर्व्हिसेस मध्ये ऑल इंडियाच्या स्पर्धेत बरेच वेळा मेडल आहेत, नंबर आहेत त्यांचं. आणि हे आमचं कुटुंब अतिशय मेळाचं नाही का एकत्र आहे. आणि वैभव रासकर हा कृष्णा रासकरांचा चिरंजीव आहे. पहलवान वैभव रासकर यांचे वडील आहेत या ठिकाणी. काका काय सांगाल? कुस्तीमध्ये तर खूप मोठं नाव केलं पण आज लग्न प्रसंगी या ठिकाणी सगळे परिवार एकत्र झालात आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही दिलात आहात आणि खंबीरपणे त्याच्या पाठीमागे तुम्ही आहातच. वैभव हा लहानपणापासून माझ्यावर राहत होता आणि माझी एक अपेक्षा होती, मला भारताचं नुसतं मेडल नाही देशात ऑलिम्पिक मध्ये जावावा ही माझी अपेक्षा होती. मी इंडियाला गोल्ड मेडल घेतलं आणि नेव्ही मध्ये 15 वर्ष सर्व्हिसेस खेळलो, नॅशनल खेळलो, इंटरनॅशनल नेव्ही मध्ये मी असल्यामुळे माझ्या वैभवला सर्व कोच म्हणाले आम्हाला नेव्ही मध्ये द्या. पण माझी अपेक्षा होती कुमार महाराष्ट्र केसरी झाला, कामगार केसरी झाला, इंडियामध्ये नंबर आला, महाराष्ट्र ऑलिम्पिकला पहिला आला. पण मला वाटत होतं एकदा इंटरनॅशनल ऑलिम्पिकला जावं. त्यामुळे सर्व्हिसेस व्हायला मी विनंती केली. मी नियमित काम करतोय. माझा छोटा बंधू इंजिनियर आहे दानाजी, पण कुस्तीमुळं ते आम्ही कमी शिकलो पण कुस्तीनं आम्हाला भरपूर काय दिलं. त्यासाठी वैभव ऑलिम्पिकला न गेला तर त्याचाच
एक मावस भाऊ आणि आमचा पुतण्या याला आम्ही पैलवान बनवल्याशिवाय आमच्या जीवाची इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून वैभवला सांगितलं, बाळा आता तू लग्न कर आणि सगळं ह्याच्यावर लक्ष दे आणि या भावाला तू ऑलिम्पिकची तयारी करून घे, एवढंच मी सांगितलं. धन्यवाद. सगळे पाहुणे मंडळी आणि पैलवान मित्र माझ्या लग्नाला वेळात वेळ काढून आल्याबद्दल सगळ्यांचं मनस्पूर्वक आभार. मी आज रासकर परिवाराची सून झाले, त्याबद्दल मला मनापासून म्हणजे खरंच आनंद होतोय की इतक्या चांगल्या इतक्या मोठ्या परिवारात मी आले. या कलियुगात असं एकत्र परिवार कुठेच म्हणजे आता बघायला पण भेटत नाही, पण आमचं एकत्र कुटुंब आहे. आणि त्या एकत्र कुटुंबाला आणखी घट्ट एकत्र बांधून ठेवण्याचं तुमच्यावर जबाबदारी पडली. मी जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल. आणि त्याचबरोबर मला भेटलेला जोडीदार तोही खूप छान आहे आणि खूप चांगला आहे. त्याबद्दल म्हणजे खरंच आता मला भरून यायला लागतंय. आणि तर मंडळी, या व्हिडिओला येथेच विराम देतो. पहलवान वैभव रासकर यांच्या विवाह प्रसंगी आपण आलोत आणि सगळे क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न केलो. धन्यवाद.